हे जे शेतकरी बांधवाच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं आजचा जो रस्ता रोको आहे, निरा देवधर पाण्याला आपणाला जे फलटणचे नेते मंडळी विरोध करतायत, संजीव राजे निंबाळकर, त्या लोकांनी आपणाला विरोध करू नये। ते खरं तर म्हणजे मी अगोदरच बोललोय, ते राजे आहेत, त्यांनी म्हणजे दातृत्व दाखवलं पाहिजे, त्यांनी आपणाला दिलं पाहिजे, परंतु काय त्यांच्या मनामध्ये आले माहीत नाही। हे सांगोल्याला येणाऱ्या पाण्याला काय विरोध करतायत माहीत नाही, कारण गाडगेने सांगितल्याप्रमाणे जे लिकेजचं प्रमाण 6 TMC आपल्याला 103 किलोमीटरला यायला लिकेजचं प्रमाण आहे। ते लिकेजचं पाणी त्यांना वापरायला मिळतंय म्हणून करताय का काय, त्यांच्या मनामध्ये काय अडचण आहे माहीत नाही। आपण सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं आपण त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला विरोध केलाय आणि सरकारला सपोर्ट करायसाठी आपण इथं जमलेलो आहे। आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण तहसील कार्यालयाचे कोण अधिकारी असतील त्यांना निवेदन देऊन आपण शासनाला, जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्या बैठकीच्या ठरावाला आपण पाठिंबा देत आहे। यासाठी आपण आज निवेदन देतोय आणि फलटणच्या नेते मंडळींनी आपल्याला विरोध केलेला आहे त्यांचा निषेध म्हणून या निवेदनाचं आपण नियोजन केलेलं आहे। तर सर्वांनी मिळून आपण त्यांना निवेदन देऊया अशी सर्वांना विनंती करतो। या जाधव साहेब आज या ठिकाणी परवाच्या मीटिंगमध्ये सांगोला तालुक्यासाठी जे 1 TMC पाणी जादाच देण्याचा जो निर्णय झाला, या निर्णयाला काही स्तरावरून विरोध होतोय। ही बाब उभ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। तर माझी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि एक तालुक्याचा एक नागरिक म्हणून माझी एक विनंती आहे की या मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहेत, त्या खासदारांनी या बाबीवरची आपली भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करावी, म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे हे या जनतेला कळेल आणि या मतदारसंघातील लोकांना देखील हे कळेल। तर निश्चितपणे पाण्यासाठी तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे, तो अन्याय कुठंतरी आता दूर होत असताना देखील काही मंडळी वेगवेगळ्या मार्गाने या बाबीला विरोध करतायत आणि तालुका कायम दुष्काळातच राहिला पाहिजे यासाठी जे प्रयत्न करतायत, त्यामध्ये या लोकप्रतिनिधीने आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी, अशा पद्धतीची मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवणे आणि इतर परिसरातल्या नागरिकांचा मी पहिल्यांदा आभार मानतो, कारण तुम्ही सगळे गट पाण्यासाठी एकत्र आलाय, शेतकरी म्हणून तुम्ही आज सगळेजण एकत्र आलाय। अध्यक्ष, तुम्ही मगाशी सांगितलं एक मागचं सरकार तेच होतं, मागचं पण बीजेपी होतं, आता पण बीजेपी होतं, आपल्याला कुठलं राजकारण करायचं नाही, काय नाही। पण ज्यावेळेस मागच्या सरकारमध्ये सरकारला पाण्याचं नियोजन जमलं नाही, पण यावेळेस तिने काय केलं, समान पाणी वाटप कायदा आणला, सगळ्या तालुक्याला समान पाणी मिळालं पाहिजे। पण ते करत असताना झालं काय, 1 TMC पाणी शिल्लक राहिलं। मग ती इतर परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता असं कळालं की त्या पाण्याची गरज सांगोल्याला आहे। गरज काय, तर आमची मुलं साहेब 15,000च्या पगारावरती पुणे मुंबई सारख्या ठिकाणी काम करतायत, आमच्या आया बहिणी 200-250 रुपये पगाराने रोजंदारी करतायत, आमच्या माता भगिनी तिकडं खडी फोडायला जात आहेत, त्यासाठी आम्हाला पाण्याची गरज आहे। पण ते सरकारने काय केलं, नंतर ते 1 TMC पाणी सांगोल्याला वळ मंत्रालयामध्ये त्या संदर्भात मीटिंग पण घेतली, ठराव पास झाला, पण ते काही लोकांना बघवलं नाही। आमच्या शाळेला घातवून घेण्याचा प्रयत्न काही विकृती करतायत। त्यामुळे आम्हाला हक्काचं पाणी मागतोय, आम्ही दुसऱ्याचं काही मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतोय। नाही कुणाच्या बापा, आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं।